हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला बोलली की नेक्स्ट डे 6ला आमची बस आहे, सनराईजसाठी होते. पण 5:30ला उठलो, दोघांची हालत खराब, आवाज गेलेला आहे, इतकी थंडी. त्यामुळे म्हटलं 6ला नको जावं, कारण आमचं इथे 2 डे असणार आहे स्टे. सो आम्हाला उद्यासुद्धा ते बघता येईल. मग ते टॉप केलं, परत झोपलं, थोडा रेस्ट घेतला, कारण पूर्ण पुण्यापासून असंच चालू आहे. आणि पुण्याची जर्नी होती ना, ट्रेन जर्नीमध्ये आम्ही थकलो होतो. परत कालचा पूर्ण दिवस आम्ही एक्सप्लोर केलं, ते थकलो होतो. मग आता डायरेक्ट म्हटलं ब्रेकफास्ट करूया. ना, आणि आम्ही काल जे इव्हेंट होते ना, कल्चरल इव्हेंट, आम्ही शेवटपर्यंत थांबलो होतो. कोणच नव्हतं जास्त. आम्ही 11:30-12पर्यंत थांबलो होतो. बघायचं होतं. हां, त्यामुळे मग फक्त 4 तासाची झोप होती. माहिती नाही, सकाळी उठलो मी, खूप थंडी होती. मग प्लॅन ड्रॉप केलं मी, म्हटलं उद्या करू. अशी पण वाजते ना थंडी जास्त. हो. जर रूम असेल तर बघा आपल्याला असं नाही, पण ते आम्ही गेलो ना, सगळे बॅग वगैरे ऑलरेडी खूप थंड होतं सकाळ. चला, डायनिंग आलं आपलं, करूया आपण ब्रेकफास्ट. इथे ज्यूस आहे, कॅन ज्यूस आहे, टी कॉफी. हे इथे सिरियल्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आणि चोकोस, ब्रेड बटर अँड जॅम, ब्राऊन ब्रेड आणि नॉर्मल ब्रेड आहे. इथे आहे खाकरा इथे प्लेन ठेवलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही इथे मसाले स्प्रिंकल करून त्याच्यावर टाकून खाऊ शकता. घी आहे आणि हे मसाले. त्याच्याबरोबर आहे फाफडा, गुजरातची स्पेशल डिश. पण याच्यावर जिलेबी असते, इथे जिलेबी नाही आहे. आणि फाफडाबरोबर इथे आहे मिरची आणि सांबार, पपया. काय आणलं? चहा. यस. मस्त नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो काळा डोंगर बघण्यासाठी. पण बस लेट असल्यामुळे आम्हाला थोडं आतमध्ये टेंट सिटी अजून एक्सप्लोअर करता आलं. आणि अजून आमची शॉपिंग पण राहिली होती काही करण्यासाठी, तर ती आम्हाला करायची बाकी होती. पण काळा डोंगरचा हा प्लॅन ऑलरेडी त्यांच्या लिस्टमध्ये होता आणि ते त्यांच्यातर्फे असतं, पॅकेजमध्येच इन्क्लूड. काळा डोंगर बेसिकली एक उंच ठिकाण आहे गुजरातमध्ये आणि ते खूप प्रसिद्ध आहे. हे आतमध्ये खूप शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. हे फ्रेम आहे. हां, फ्रेम्स आहेत त्या. हे बघ, हेअर बँड, चप्पल आहे, मोजडी, बँगल पण आहे. माहिती आहे का? नाही माहिती. अच्छा, ओढणी वुलनचं काम केलेलं आहे. बॅग घेतली इथून टेरेसला, 550 रुपये ते बोलत आहे, कमी नाही करत आहे. फक्त बघूया काय म्हणतात, पण चांगली आहे. क्योंकि आते वक्त लेके जाऊंगी. पेमेंट करते हैं आपके पास है ना? वो बस कब आती है? काला डोंगर जा रहे. ठीक है, तो रख देता हूँ. शॉपिंग केली, म्हणजे काय एक बॅग घेतली फक्त. आणि रिसेप्शनच्या इथे विचारलं काळा डोंगरची बस लागते का, तर म्हणाले आता मेन गेटला आहे. सो आता तिथे जातो. इथे पण आहे थोडंसं, इथे यायचं राहिलं त्यामुळे जास्त फिरलं नाही. 2-3 शॉप केली. इथे येऊ संध्याकाळी वेगळाच माहोल असतं. लाइटिंग, थंडी, स्ट्रीटवर त्यांनी लाइटिंग केलेली आणि किती क्लस्टर्स आहेत. आमचाच आय क्लस्टर आहे, असे ए पासून क्लस्टर आहेत. आमचे जे आहे ना आय क्लस्टरमध्ये आम्ही काल मोजत होतो, 50 टेंट होते एका क्लस्टरमध्ये. 52 to 53 टेंट. 53 होते एका क्लस्टरमध्ये.
होतीच लागलेली. तर आम्ही निघालो आता. काला डोंगर. काला डोंगर नाही, काला डोंगर असं नाव आहे. काला डोंगर. उतरलेलो आहोत गांधीनू धाम इथे. इथे बस थांबणार आहे 45 मिनिटसाठी. फ्रेश होण्यासाठी चहा मिळणार आहे आणि स्वतः यांनी विणलेले बनवलेले जे हाताने बनवलेले काय आता बघूया जॅकेट किंवा अजून काय असेल ते त्यांचं सगळं गुजराती ट्रेडिशनल बनवलेलं आहे त्याच्यासाठी. गुजराती ट्रेडिशनल जे वेअर आहे ते सगळं त्यांनी हाताने बनवलं. इथे सगळं तुम्ही इथे विकत घेऊ शकता आणि इथे चहा वगैरे त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आहे. टेंट सिटीहून काला डोंगरकडे जाताना आम्ही थोडा वेळ थांबलो गांधीनू गावात. 2001च्या भूकंपानंतर उभं राहिलेले हे गाव आज कच्छच्या संस्कृतीचं आणि जिद्दीचं प्रतीक मानलं जातं. इथली रंगबिरंगी भुंगा घरे, सुंदर भरतकाम आणि स्थानिक हस्तकला पाहताना खरंच कच्छच्या एक पारंपरिक जीवनाची झलक अनुभवायला मिळते. बोरं विकते. हट आहे अशी यांची. हटमध्ये ते लोक कसे राहतात त्याने ते तसं दाखवलेलं आहे. भांडी वगैरे ठेवलेली आहेत. गांधीनू गाव हे कच्ची भरतकामासोबत हाताने बनवलेल्या लाकडी फर्निचरसाठीही प्रसिद्ध आहे. येथे कामगार हाताने सुंदर खाट, टेबल, खुर्च्या आणि सजावटीच्या वस्तू तयार करतात. या फर्निचरवरील कलानुसार आणि पारंपरिक कच्ची डिझाईन पर्यटकांना खूप आवडतात. गांधीनू गांव वुड कार्विंग के लिए फेमस है. जैसे कि आप इस डोर को देख सकते हैं, इसमें देखिए कि कितनी डिटेल तरह से उन्होंने कार्विंग की है. ये भी इन्होंने हाथों से बनाया. हाँ, ये वाला सारे जो वुडन के आर्ट है वो. सब. ये मिरर वर्क है इसके अंदर. आ जाइए. तो ये ऐसे सेटअप बना के रखे हैं क्या इन्होंने? यहाँ पे कोई रहता नहीं है करेक्ट? नहीं, कोई नहीं रहता. ये सिर्फ इन्होंने बना के रखे हैं ऐसे. हाँ, यहाँ कोई कहीं भी घूमना चाहता है तो घूम सकता है. अच्छा पूरे गांव में. अच्छा. तो ये ऐसे टिपिकल घर होते हैं गांव में अभी भी? हाँ, ऐसे ही होते हैं क्योंकि इन्होंने ये ऐसे छत ऐसे बनाई है क्योंकि बारिश का पानी रुके ना सीधे नीचे चले जाए उस हिसाब से, और गर्मी ना लगे तो ऊपर कर रखा है और गोल में. बाकी आप उनसे मिल सकते हैं जो यहाँ के मतलब इंडिया में चुनी गई थी जो अच्छा ट्रेडिशनल वर्क के लिए. ओके. केता बहन, उनका नाम आया था पूरे इंडिया में इंडियन कल्चर के लिए चुनी गई. इंडियन कल्चर के लिए. ओके. वो यहाँ केताबेन हे फेमस आहेत. अच्छा. आ सकते हैं आप उनसे मिल सकते हैं. अच्छा. रूरल इंडियन वुमेन. रूरल इंडियन वुमेन के लिए. अच्छा. तो इनको अवॉर्ड दिया था भारत. गांधीनू गावातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे खेताबेन. 1997मध्ये भारतीय टपाल तिकिटावर झळकलेल्या या महिला आजही आपल्या पारंपरिक कच्ची भरतकामामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. त्यांच्या हस्तकलेमुळे गांधीनू गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ये भी वुड कार्विंग है ना? ये ट्रे है लकड़ी का, क्या बड़ी वाला. अच्छा. त्याच्यापेक्षा याद का ऐसा पहने का अंगूठी में आवे नहीं ऐसा पहने. हाँ, अच्छा. ये वाला अलग अलग है.
पेटास्वरी खूप मस्त त्याने हाताने बनवलं सगळं. हे बघ इथे म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे, डिझाईन पण टाइम छान टाइम लगे आई है महंगा वो भी तो है है। टाइम बहुत लगेगा मेहनत का पैसा है नहीं, वो है लड़की बनाते हैं अब बनाते हैं क्या? हा त्याच्यातलंच शॉर्ट आहे. मस्त आहे, घेऊन घे, पूर्ण सेट होऊन जाईल तो. मला इथे एक शॉर्ट्स दिसली है ना? शर्विलला तर घेतले मम्मी काय टोचे ना मला शॉर्ट्स थोडं मोठं राहिलं असताना तर मी नक्की त्याला घेतले असते. आता तू ऐकणार नाही कारण आपण सतत ते मॉलचे स्मूथ कपडे घालतो, पण हे पहिल्यांदा बघितलं म्हणजे मुलांसाठी आहे जॅकेट सोडून. छान आहे. चहा घेऊन निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासाला. सगळं सामान ठेवायचं. हा, किती सिंपल जीवन असतं ना त्यांचं. आपण वॉलड्रॉप करा, कपाट करा, सामानाचा ठेवायचा. मुलं छान खेळतात त्यांच्याच ह्याच्यात. कोणी आलं का आमच्याकडे बघतायत, हाय करतायत. आणि आपण किती एक्सपेक्ट करतो लाईफकडनं की हेच पाहिजे तेच पाहिजे. शांत वाटते, एकदम शांत जीवन जगताय लोक. स्वतः बनवत आहेत, लोक येत आहेत. बेस्ट आहे. चला. जंगल सफारी कधी केली नाही, पण असं जातं. आम्हाला आतमध्ये बसायला ऑप्शन होता, पण आम्हाला उभं उभं राहायचं. राहायचं. चलो 1 मिनिटासाठी जायचंय, कारण काळडोंगरला उतरल्यानंतर खाली इथे असं जीप असतं, तुम्ही पुढे पण बसू शकता. आणि असं कॅमेरा राईड पण असते, कॅमेरा जाऊ शकतो. सो जीपमधून आम्ही उतरलो काळडोंगरला. इथे काय नाही, 1 मिनिटाची फक्त ती राईड होती, 1-1.5 मिनिटाची. पायी पण तुम्ही चालत येऊ शकता. हे काळडोंगरवरील दत्तात्रय मंदिर कच्छमधील हे एक प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर मानले जाते. असे म्हणतात की भगवान दत्तात्रेय इथे तप करत होते आणि वन्य प्राण्यांना अन्न देत होते. आजही मंदिरात प्रसाद अर्पण करण्याची परंपरा आहे. काळडोंगर हे कच्छमधील सर्वात उंच ठिकाण असल्यामुळे येथून रन ऑफ कच्छ खूप सुंदर पाहायला मिळते. शिट्टी आहे, ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्यांनी दाखवला डेमो. मजा किती तो? मजा किती बेको. हे पाणी टाकलं त्याच्यामध्ये. हा कच्छचा हायेस्ट पॉइंट आहे, 458 मीटर्स. काळडोंगर सनसेट पॉइंट आहे इथून पुढे. हे ना, हे पॅचेस मिळतात असे. इथे एक आहे, हा कलरचा आहे. हे तुम्ही ना हे पॅच कापून आहे ना तुमच्या जीन्सला लावू शकता. तुमचे काही ड्रेस असेल, काही टी शर्ट असेल, हां कुठे लावू शकता. नाही, त्या दिवशी एकाला बघितलं होतं, त्याने हे पूर्ण पट्टी घेऊन गेला आणि त्याची जीन्स होती, त्याला ते कापून जीन्सला शिवलं आणि ती जीन्स नवरात्रीमध्ये वापरू शकते. जुनी जीन्स असेल जे आपल्या कामाचे नाही, फेकून देत असतील, पॅच लावले नवरात्रीमध्ये रेंटमध्ये घ्यायचे. मुलांना तर किती चांगले ऑप्शन आहे. त्यावेळेला का रेंटने घ्यायची गरज नाही, हे घालायचं, जॅकेट घालायचं किंवा नॉर्मल कुर्ती घातली त्याच्यानंतर हे पॅच लावलेली जीन्स घातली तरी छान दिसते. सोव्हिनियर मस्त आहे. तीच एक आठवण ना. नीचे की तरफ आखिर में जो ग्रीन ग्रीन दिखा है वो घास, तो घास के बीच में 2 वाइट टेंट दिख रहे हैं, छोटे छोटे वाइट टेंट. ये 2 टेंट है. क्या है? बीएसएफ के 2 टेंट, इंडियन आर्मी बीएसएफ के 2 टेंट है. मैंने आपको बताया था 2 टेंट देखने मिलेंगे. एक पॉइंट हुआ, यहाँ से बॉर्डर कितना दूर है? इस तरफ बॉर्डर है. बॉर्डर इस तरफ 50 किलोमीटर दूर है, 50 या 52 52. ये जितना ही आपको पानी दिख रहा है, जितना ही पानी, ये पूरा वाइट रंग बनेगा. वाइट डिजर्ट, नमक, देसी भाषा में नमक. ये बनेगा, बनता हुआ दिखेगा, बना नहीं है. ये पूरा जितना ही पानी आपको दिख रहा है, ये वाइट रंग नहीं है, ये पूरा वाइट अभी पानी है, पूरा वाइट रंग बनेगा. अच्छा. और बीच में बना हुआ है, देखो आगे बीच में एम्पर है, एम के बाद इसमें आगे बना.
आलो आम्ही आता खाली काला डोंगरचा, तिथे बस उभे राहतात. इथेच आम्हाला सोडलं होतं आणि इथून ह्या गाड्या असतात अशा जीप्स, त्या तुम्हाला वरती पॉईंटला घेऊन जातात. अजून एका बस माणसाचे 100 रुपीज जाऊन येऊ. आणि आम्ही मस्त पाठी उभे राहिलो होतो. परत आता बसचा इथे टायमात आम्ही 6:30ला बस निघणार होते. 6:30ला 5 कमी असताना आम्ही आलेलो आहोत. कारण सनसेट नंतर काहीच अवेलेबल नाही आहे, म्हणजे स्ट्रीट लाईट वगैरे काहीच नाही आहे. मोस्टली तुम्ही ट्राय करा की उजेड असेल तेव्हाच आपल्या व्हेकलजवळ या. आता निघू आम्ही परत टेंट सिटीसाठी. बसमध्ये अजून काही माणसं येण्याची बाकी आहेत. आम्ही खाली टाइमपास करतो. सेफचे जवान उभेच असतात इथे, आणि बॉर्डरला आहे ना म्हणून. इथे काही शॉप्स आहेत, हे आम्ही कव्हर नव्हते केले. ये क्या है? अच्छा, आग में हवा डालने. गेटवर मेडिकल असिस्टन्स पण आहे त्यांचं प्रोव्हाइडेड. बरं नसेल, एमर्जन्सी काय मेडिकल ट्रीटमेंट हवी असेल, फर्स्ट एड सगळं इथे, आहे. हां. आणि हे सुद्धा ॲम्ब्युलन्स पण आहे. करेक्ट. ॲम्ब्युलन्स क्राफ्ट मार्केट पण आहे. आलो आम्ही टेंटमध्ये. डिनर टाईम, डिनरला चाललो आहे आम्ही. 9 वाजलेत आता. आणि आल्यानंतर आम्हाला पॅकिंग करायची आहे. अजून उद्या चेकआउट आहे आमचं सकाळी लवकर. पण जे आज सनराईज राहिलं होतं आमचं, ते आम्ही कदाचित उद्या सकाळी करायचा प्रयत्न करू. नाही करायचं. आज माहितीये मी उठली होती, हो ना. नाही, मी अलार्म लावला होता. काय झालं सांग, बोलू दर्शन. मी अलार्म लावला होता 5चा. नंतर 5 वाजता अलार्म लावला, मी उठलो आणि नंतर मला असं जाणवलं की खूप थंडी आहे आणि ही गाढ झोपत होती. मग हिला मी उठवलं नाही, पण मी 6ला उठले. मग मी याला म्हटलं दर्शन उठ. बोलतो मला बाहेर खूप थंडी आहे. म्हटलं थंडी असणारच ना, आज जा नाही तर उद्या. बोलतो नाही आज खूप दमले, आपण उद्या जा. आणि काल काय झालं होतं, काल मी माझं असं म्हटलं ना, आम्ही शेवटचे होतो निघायला इव्हेंट्स वगैरे सगळं करून. त्यामुळे 12:30 वाजता आम्ही, कारण निघाल्यानंतर पण आम्ही थोडंसं अजून राऊंड मारला टेंट सिटीला, तर टोटल आम्हाला 12:30 वाजले होते. आज जरा लवकर आपण, त्यामुळे होईल. आमचं एक बरं आहे, थोडासा वॉक होतो, कारण आमचा जो क्लस्टर आहे तो इथेच आहे फर्स्ट, आणि डायनिंग हॉल समोर आहे. इथे आर्ट गॅलरी आहे. म्हणजे लिहू शकतो. इथे आपण ड्रॉइंग करू शकतो आतमध्ये. काय कलर्स ठेवलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं एका drawing करा. कल्चर एक्सपिरियन्स दे. आता येऊ म्हटलं तर ते बंद झालंय, पण दिसतंय की काय काय केलेलं आहे. म्हणजे जे मुलांना आपण घरी भिंतीवर करू देत नाही, हे घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तिथे कलर करायचं बिंदास. इथे करू नको शर्विल, तिथे करू नको, असं काहीच नाही. मस्त करायला मिळेल, पण बंद झालंय आता. खरं सांगायचं तर इतकी मोठी आहे टेंट सिटी आणि इतकी ॲक्टिव्हिटी आहे करायला, तर एक काहीतरी राहतं. त्यापैकी आम्ही हे सोडलं असं वाटतं. पण दोन दिवस जर तुम्ही आले ना तर बरोबर होईल सगळ्या गोष्टी. प्लॅन 2 दिवसाचा प्लॅन
एकदम प्रॉपर पाहिजे, कारण रात्री सुद्धा खूप म्हणजे लाईटमुळे एकदम ॲक्च्युली रात्री छान वाटतं आणि सकाळी ते फक्त सनराईजसाठी चांगलं आहे तिथे. मग दुपारून ऊन असल्यामुळे काय करू शकत नाही, त्याच्यामुळे रात्रीनंतर सगळ्या ॲक्टिव्हिटी पटापट होतात. सो त्यामुळे आमचं हे राहिलं, कारण काल आम्ही तिकडे गेलो होतो कल्चरल ॲक्टिव्हिटीला. आज तिथे चालू आहे, आवाज येतोय आम्हाला, पण काल गेलो होतो म्हणून आम्हाला आज हे एक्सप्लोअर करायचं होतं. मग आम्ही इथे आलो आणि सकाळी पण लवकर उठायचं. मुलं सगळे खेळता येते बॅडमिंटन वगैरे खेळतात तिथे. तर मंडळी, आज आम्ही कच्छमधील 2 ठिकाणं कवर केली. एक म्हणजे गांधीनू गाव आणि दुसरं काला डोंगर. गांधीनू गावात पारंपरिक कच्छी संस्कृती, हस्तकला आणि ग्रामीण जीवन अनुभवता आले, तर काला डोंगरवरून रन ऑफ कच्छ आणि सनसेट खूप छान पाहायला मिळाले. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन, बी हॅपी, कीप स्माइलिंग. बाय. That's a